चला, बावनकुळे साहेब, आज भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होतील अशी चर्चा आहे आणि सुधाकर बडगुजर ज्यांच्याबद्दल चर्चा सुरू होती त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की आज त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही. सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. पण असं आहे का की त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल काही स्थानिक कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले, आपल्यापर्यंत पक्षाध्यक्ष म्हणून पोहोचले आहेत का की नाराजीचा सूर किंवा घेऊ नये असा आलाय का? स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेकाविरुद्ध लढतो आणि आता निवडणुकीला थोडं 6 महिने झाले आहे, त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे. सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशावर खूप भोर दिसतो आहे. ते आपल्या समर्थकांसह तर निघाले. बघा, एक लक्षात घ्या, एक पुढे असं म्हणतायत की त्यांच्या पक्ष प्रवेश एक तुम्ही समजून घेतलं पाहिजे, ते आमच्या पक्षात नाही. जे आमच्या पक्षात नाहीत त्यांच्यावर आम्ही का मत व्यक्त करा? मी मत व्यक्त करणार. आमच्या पक्षात ते होते, आमच्या पक्षातून त्यांना दूर केलं, एवढंच मी सांगू शकतो. ते आता त्यांच्याविषयी कुठल्या पक्षात काय निर्णय होतात हा विषय आमच्यासाठी काही माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत जातात, म्हणजे खिंडार म्हणायचं अजिबात नाही. भाजपच्या दिशेने जात आहेत, काही माजी नगरसेवक जात आहेत. नावं माहितीये? बाळा दराडे यांची पत्नी. हे बघा, हे लक्षात घ्या तुम्ही, माझ्याकडे कोणती नावं नाही. कोण कोणत्या पक्षात जात आहे, कोण कोणत्या पक्षात जात नाही. शिवसेना नाशिकमधली अत्यंत खंबीर, मजबूत आणि अभेद्य आहे. काही कुठेही आता ज्यांना जायचं होतं ते गेले आणि ज्यांना पक्षातून दूर करायचं होतं त्यांना दूर केलं. ही आता नावं येत आहेत, नावं येत राहतील. पुढल्या आठवड्यात मी नाशकात जाईन तेव्हा मला सत्य कळेल. आता फक्त ही हवेतली पतंगबाजी सुरू आहे. पक्षाला अडचणीची ठरणारी ज्या माणसं होती त्यांच्यापासून त्यांना पक्षानं दूर केलं, एवढंच मला माहिती. फार लहान विषय आमच्यासाठी. नाशिकमधली शिवसेना, नाशिकमधले शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी हे जागेवरच आहे.